मित्रांनो, डे 14 मध्ये आपण बघणार आहोत हायब्रिड फंड्स म्हणजे काय. सिंपल एकदम. हायब्रिड फंड म्हणजे इक्विटी आणि डेप्थ या दोघांचं कॉम्बिनेशन. इक्विटी म्हणजे पूर्ण रिस्की की बाबा व्होलेटिलिटी असेल, शेअर मार्केट वर खाली जाणे, आणि डेप्थ म्हणजे काय की थोडं कमी रिस्की, तुम्हाला व्याज भेटत जाणं. या दोघांचं रिस्की आणि सेफ या दोघांचं कॉम्बिनेशन झालं म्हणजेच काय हायब्रिड फंड्स. सो हायब्रिड फंडचं काय होतं, तुम्हाला डायव्हर्सिफिकेशनचा फायदा भेटतो, इक्विटी पण भेटते आणि डेप पण भेटते. त्याच्यामुळे तुमची रिस्क कमी होते, रिटर्न पण 100% कमी होणार इक्विटीपेक्षा, पण तुमची रिस्क पण कमी होती. ज्या माणसाचा कमी होरिझॉन असतो, म्हणजे 2 ते 3 वर्षच त्याला जर का गुंतवणूक करायचे, तर आपल्याकडे हायब्रिड फंड्स पण असतात जे आपण देऊ शकतो. जेव्हा शेअर मार्केट इक्विटी खाली खाली पडत जाते, त्यावेळेस तुम्ही जर का हायब्रिड फंड्स तुमच्याकडे असेल, तर त्या हायब्रिड फंड मध्ये डेप्थचं प्रोपोर्शन असल्यामुळे तुम्ही डाऊन साईडला तुमची रिस्क कमी होते आणि तुमचा पोर्टफोलिओ बॅलन्स राहतो. याच्यामध्ये कोणते प्रकार येतात, कन्झर्वेटिव्ह हायब्रिड फंड येतात, बॅलन्स हायब्रिड फंड्स येतात, अग्रेसिव्ह हायब्रिड फंड्स येतात. माझं फेवरेट अग्रेसिव्ह हायब्रिड फंड आहे, जे 65 to 80% इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतं आणि उरलेले डेप्थमध्ये करतं. सो HWB प्लॅनला पण आपण याला प्रमोट करतो. तुम्हालाही इन्व्हेस्टमेंट करायची म्युच्युअल फंडमध्ये, तुम्हालाही जाणून घ्यायचे की तुमच्यासाठी आणि तुमच्या रिस्क ॲपेटाईट नुसार कोणता म्युच्युअल फंड चांगला आहे, त्वरित मला संपर्क साधा. आपण तुम्हाला एंड टू एंड सोल्युशन देऊ. थँक्यू.